संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे पिंपरी चिंचवड महापालिकेत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळवल्या। अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महापालिकेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही। सामान्य प्रशासनाकडून बघण्याची भूमिका घेतली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते। महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार वर्ग 3 व 4 मधील पात्र कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंता पदावरून पदोन्नती देण्याची तरतूद आहे। या नियमाच्या आधारे गेल्या 10 वर्षात महापालिकेत रखवालदार, मजूर, गवंडी, बिगारी, शिपाई, लिपिक, आरोग्य निरीक्षक, सर्वेयर अशा कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक होण्याची संधी मिळाली। ही पदोन्नती मिळवताना अनेक कर्मचाऱ्यांनी कर्नाटक, आसाम, सिक्कीम, राजस्थान, केरळ या परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्या घेतल्या। कर्मचाऱ्यांनी बहिस्थ पद्धतीने शिक्षण घेऊन या पदव्या मिळवल्या। विशेष म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग UGC आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद AICTE आदेशानुसार अभियांत्रिकीसह वैद्यकीय, कृषी, आरोग्य, हॉटेल मॅनेजमेंट, कायदा आदींच्या दूरस्थ शिक्षणाला परवानगी नाही। संबंधित विद्यापीठांना इतर राज्यातील विद्यार्थ्यांना अशा पदव्या देण्याचे अधिकार नाहीत। असे असताना या परराज्यातील विद्यापीठांकडून बोगस पदव्यांची खैरात सुरू आहे। त्याच पदव्यांच्या आधारे महापालिकेने अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे। आसाम, सिक्कीम, राजस्थान, कर्नाटक या विद्यापीठातून पदवी, डिप्लोमा घेऊन वरिष्ठ पदांवर पदोन्नती घेतलेल्या पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशी व कोणतीही कारवाई केलेली नाहीये। आयुक्त अशा बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे। ही महापालिका प्रशासनाची फसवणूक आहे। संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावेत, अशी तक्रार आपचे युवा आघाडीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केले। परराज्यातील पदवीवरून कोणाला पदोन्नती नाही। महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्याबाहेरील विद्यापीठांकडून दूरस्थ तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून धारण केलेल्या पदविका ग्राह्य धरली जाणार नाही, असा स्पष्ट आदेश आयुक्त शेखर सिंग यांनी काढलाय। त्यामुळे सामान्य प्रशासनाकडून राज्याबाहेरील कर्मचाऱ्यांच्या पदविका ग्राह्य धरून आदेश काढल्यानंतर एकाही कर्मचाऱ्याला पदोन्नती दिलेली नाही। मात्र पूर्वी दिलेल्या पदोन्नतीबाबत मला काहीच माहिती नाही, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।